नमस्कार गाईज, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की लहान मुलांशी कसे वागायला हवे, त्यामुळे त्यांच्या मनात निगेटिव्हिटी निर्माण होणार नाही. माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. लहान मुलं हे चिखलांच्या गोळ्यासारखे असतात. आपण त्यांना योग्य वागणूक, संस्काराद्वारे आपणाला त्यांची चांगली मूर्ती म्हणजे व्यक्ती बनवायचं असतं. यासाठी पालकांनी अतिशय जागरूक राहणं अत्यंत आवश्यक आहे. मुले ही अवलोकन करून शिकताना दिसून येतात. त्यासाठी आपण जसे त्यांच्या समोर वागतो तसेच ते वागताना दिसतात. त्यामुळे आपण त्यांच्यापुढे कसे वागतो हे अत्यंत महत्त्वाचे ठरते. आपण आपल्या मुलांना समजून घेऊन त्यांच्या शंकाचे निरसन करता येईल तेवढे करायचा प्रयत्न करावा. त्यामुळे त्यांची जिज्ञासू वृत्ती वाढू शकते. त्याचबरोबर मुलांना टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर यांच्यापासून लांब ठेवावं. त्याऐवजी त्यांना खेळाला प्रोत्साहन द्यावं. नवनवीन खेळ शिकवावेत. मुलांच्या चुकीचे वर्तन असेल तर त्यासाठी त्यांना जागीच शिक्षा करावी. याउलट त्यांच्या चांगल्या वर्तनाला शाब्दिक वस्तू भेट देऊन त्यांना प्रोत्साहन द्यावं. त्यामुळे मुलं अजूनच चांगले वागू लागतात. लहान मुले ही जोपर्यंत त्यांना काय चूक, काय बरोबर ह्याची समज येत नाही तोपर्यंत पालकांनी आपल्या पाल्याची दक्षता घ्यायला हवी. जेव्हा ते काही चांगल्या गोष्टी करतात, अतिशय छोट्यातील छोटी गोष्ट असून सुद्धा ते जेव्हा चांगल्या गोष्टी करतात त्या क्षणी त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे, शाबासकी द्यायला हवी. हे खूप महत्त्वाचे आहे. अशाने चांगले गुण वाढीस लागतील. त्याचबरोबर प्रोत्साहन हे मोठ्या आवाजात आणि मुलांना ते आपल्या चेहऱ्यावर दिसेल असे पाहिजे. उलट त्यापेक्षा हट्ट करतात तेव्हा ते खूप सौम्य पाहिजे, जेणेकरून आपल्या शब्दांनी किंवा रागीट चिडलेल्या हावभावाने त्यांचे मन दुखावले जाणार नाही. थोडे दुःखी होतील पण मनाने आपल्यापासून दूर जाणार नाहीत. हे बोलणे अतिशय सोपे आहे, परंतु करणे कठीण. पण ज्याला हे जमले त्यांचे मुलासोबतचे नाते खूप छान टिकते. अशा मुलांमध्ये आत्मविश्वासही खूप वाढीस लागतो. मुलं मोठी झाल्यावर जे तुम्ही त्यांना प्रखरतेने जाणून दिले आहे त्यांची त्यांना लक्षात राहतात. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.